शेवटचा विषय एका मोकळ्यात आणि एका अंतरात ठेवतोय आणि या ठिकाणी वारीची सांगता करतोय. तत्पूर्वी कलगी तुला उन्नती समाज मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकाला लेखी विषय देत असतो आणि म्हणून मित्रांनो दरवर्षीप्रमाणे जो माझा विषय आहे मी लेखी स्वरूपात विषय शाहिरांच्या पर्यंत पोहोचवलेला आहे. रसिक मायबापांच्या कानावरती माझा विषय असावा म्हणून विषयाचे विश्लेषण करतोय की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात वांगड्या भरून सूर्य नारायणा बरोबर लग्न केलं त्या सद्गुरूचं शाहीर नाव काय. आणि खाली माझ्या विषयाची टीप अशी आहे. माझ्या गावचे सुपुत्र आहे गणेश दादा शिंदे दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचं बहारदार पारितोषिक आलेलं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी माझे बंधू कुणाल दादा घाडी आणि कल्पेश दादा घाडी यांच्या माध्यमातून 101 रुपयाचे या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. आणि दिनांक 6 जुलै रोजी मित्रांनो या ठिकाणी प्रबोधनकर ठाकरे हॉल बोरिवली या ठिकाणी कोकणी कला लांजा राजापूर महेश क्रिएशन प्रस्तुत ह्युमन फ्लॅग फॅन क्लब मुंबई आयोजित सामाजिक कला क्रीडा आणि शैक्षणिक 2 लोकप्रिय शाहिरांचा नाचाचा जंगी सामना मित्रांनो आपल्याला बोरिवलीमध्ये 6 तारखेला सकाळी ठीक 10:30 वाजता पाहायला मिळणार आहे. शक्तीवाले शाहीर सन्माननीय कलगीवाले माफ करा आता ती सवय झाली ना आता कलगीवाले माफ करा कलगीवाले शाहीर आदरणीय सचिनजी कदम बुवा आणि दोन्हीवाले शाहीर देवेंद्रजी चिमन बुवा अशा दोघांचा या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. जर या कार्यक्रमाच्या शैक्षणिक शैक्षणिक या ठिकाणी उपक्रम राबवत आहेत आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी हा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे. साखरपा तीव्र मेडे वरचीवाडी सदाशिव गोरुले वेल्डिंगवाले यांचे नातू सोहम संदेश गोरुले यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी मित्रांनो 251 रुपयाचा बहारदार पारितोषिकाला मानाचा मुजरा करतो. तर कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणा बरोबर लग्न केलं त्या सद्गुरूचं नाव काय बुवा. खाली माझ्या विषयाची टीप आहे की नारद मुनी सोडून मला उत्तर तुमचं अपेक्षित आहे. आणि राहिला मुद्दा हा महत्वाचा मुद्दा आहे. या ठिकाणी जाणकार व्यक्तिमत्व आदरणीय मधुकर बाबा पंधरे आदरणीय तुषारजी पंधरे माऊली अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत. एक महत्वाचा मुद्दा शाहीर तुमचा जो विषय माझ्याकडे लेखी आलेला आहे तो विषय बुवा तुमचा गेल्या वर्षीचा विषय तुम्ही यावर्षी बदललेला आहे आणि तो का बदलला बुवा याचं कारण तुम्ही तुमच्या पहिल्या बारीमध्ये येऊन या ठिकाणी मला बुवा सांगायचं. तो बदलण्याचे काही बुवा तुमचा विषय फुटला असेल किंवा कोणीतरी तुमच्या विषयापर्यंत पोहोचला असेल म्हणून कदाचित तुम्ही बाजू मारण्यासाठी विषय बदलला असाल. याची जी काही बुवा कारण आहेत ती तुम्ही पहिल्या वारीमध्ये तुमच्या येऊन सांगा. कारण बुवा तुमचा आमचा काय वाद नाही बुवा हा 2 तासाचा खेळ आहे म्हणून बुवा शेवटचा विषय गातोय म्हणायचा आहे काय लक्ष असावं. आणि म्हणून बघा विषय काय शेरबीर घेऊ नका डायरेक्ट आपलं घ्या म्हणून म्हणतोय. विषय सोडला नाही कुणी फोडला वा शक्ती तुझ्याची परंपरा आहे ती जपतोय जोपर्यंत बुवा विषय फुटत नाही विषय बुवा बदलणार नाही बुवा. आज जरी माझा विषय फोडला तरी या बसलेल्या समाजाच्या साक्षीनं बुवा तुमचा वाजत गाजत बुवा सत्कार काही नाता रंगमंचावर. कारण हा बुवा आडग्या गुरुचा बाडगाच्याला औसाला पाठ गेला बुवा. विषय ज्या दिवशी फुटेल त्याच दिवशी बुवा विषय बुवा बदल. उद्या एकाचा लावतो 22 तारखेला म्हणून सांगतोय. उद्या मित्रांनो याच रंगमंचावरती सकाळी ठीक 10 वाजता शाहीर राजेश निकम विरुद्ध लोकप्रिय शाहीर विकासजी लांबोरे यांचा सकाळी ठीक 10 वाजता याच मित्रांनो रंगभूमीवरती उद्याचा सामना सकाळचा होणार आहे. आणि म्हणून बुवा आजची काय आमची वस्तीच आम्ही आज बुवा कपडे लत्ता सगळं सोबतच घेऊन आले आहे म्हणून म्हणतोय. अरे विषय सोडला नाही कुणी फोडला मग पडू नको तू बघा बुवा. अरे उत्तर याच देण्यासाठी मग हाय काय तुझ्यात दम. आता सगळं म्हणतात ना आता राजेश बाबावरती बोलायला काही नाही मग पाणी कम आहे ना दाखवतो दम तुम्हाला म्हणून म्हणतोय. अरे उत्तर याच देण्यासाठी मग हाय काय तुझ्यात दम. सभरणात हे सांगतो बघा सभरणात हे सांगतो तुला शाहीर राजेश निकम. सभरणात हे सांगतो शाहीर राजेश बुवा निकम. हे सांगतो शाहीर राजेश बुवा निकम.
ये विषय सोडला नाही कुणी फोडला पडू नको तू कम विषय सोडला नाही कुणी फोडला पडू नको तू कम अरे उत्तर याचं देण्यासाठी हाय काय तुझ्या तुकम समरणात हे सांगतो सद्गुरुन केला असं लग्न ते लग्न होताना नाही आलं विघ्न म्हणून बुवा तुम्हाला विषय दिलाय की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून बुवा सूर्यनारायणासोबत लग्न केलं म्हणून म्हणायचंय चोळी पातळ नेसून बांगड्याला भरून सूर्यनारायणाशी तो आला लग्न करून असाल मोठ बोलत खोट नाही मला त्या सगा असाल मोठ बोलत खोट नाही मला त्या सगा खऱ्या ग्रंथाचा पुरावा तुम्ही घेऊन या भक्कम सभारणात हे सांगतो शाहीर राजेश बुवा निकम सभारणात हे सांगतो शाहीर राजेश बुवा निकम हे विषय सोडला नाही कुणी फोडला पडू नको तू कम हे विषय सोडला नाही कुणी फोडला पडू नको तू कम हे उत्तर याचं देण्यासाठी हाय काय तुझ्या तुकम समरणात हे सांगतो शाहीर राजेश बुवा निकम समरणात हे सांगतो शाहीर राजेश बुवा निकम जो वेळ या ठिकाणी दिलेला आहे त्या वेळेमध्ये कार्यक्रम करण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी वनाधिक्यतेच्या पहिल्या फेरीसाठी या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं पहिली फेरी या ठिकाणी संपली असे जाहीर करतो. धन्यवाद. आज या ठिकाणी सर्व रसिक प्रेक्षक आजचा हा कार्यक्रम आपण हाऊसफुल केल्याबद्दल आपलं पुनश्च स्वागत करतो आणि आजचे शक्तिवली शाहीर राजेश बुवा निकम आणि गुरुवर्य निकम साहेब यांचा सत्कार 2 मिनिट आपण आमचे कोकणी युट्यूबर्स करतायत. या एकदा जोरदार टाळ्या वाजवून यांचं स्वागत झालं पाहिजे. धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे सुनील डावळ हेही राजेश बुवांचा सत्कार करत आहेत. राजेश बुवा या एकदा जोरात टाळ्या होत्या. धन्यवाद रसिक. धन्यवाद. Thank you.